नमस्कार आणि जॉबच्या जॉब हबमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. विचार करा, एक अशी सरकारी नोकरी जी फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एक सुरक्षित भविष्य देऊ शकते. आणि अशीच एक जबरदस्त संधी लवकरच महाराष्ट्रात दार ठोठावतेय. हो, मी बोलतोय एसटी महामंडळाच्या 2026च्या मेला भरतीबद्दल. ही संधी तुमचं आयुष्य कसं बदलू शकते? चला तर मग या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. आता तुमच्या स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 17,742. हा फक्त एक आकडा नाही आहे, तर ही 17,742 कुटुंबांसाठी एक आशेचा दिवा आहे. आपली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC इतिहासातली एक सर्वात मोठी भरती जाहीर करत आहे. विचार करा, यातली एक जागा तुमची असू शकते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे? या संधीसाठी तुमच्याकडे कोणती मोठी डिग्री असण्याची गरज नाही, फक्त 10वी पास असणं पुरेसं आहे. हो, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी आपल्या सगळ्यांची लाडकी लालपरी आता तुम्हाला नोकरीसाठी बोलावतीये. मग या सुवर्णसंधीचं सोनं कसं करायचं तेच आपण आज बघणार आहोत. पण मग खरा प्रश्न हा आहे की या 17,000 जागांच्या महासागरातून आपली एक जागा निश्चित कशी करायची? महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा भाग बनण्याचा नेमका मार्ग कोणता आहे? काळजी करू नका, आपण सगळे मिळून या यशाचा एक पक्का रोडमॅप तयार करणार आहोत. तर या प्रवासातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तुम्हाला चालक व्हायचे की वाहक? दोन्ही पदं एसटीचा कणा आहेत हे नक्की, पण दोघांच्या जबाबदाऱ्या आणि आव्हानं पूर्णपणे वेगळी आहेत. तुमचा मार्ग कोणता हे आता ठरवायचंय. चला, सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुम्हाला ड्रायव्हिंगची आवड असेल, स्टिअरिंग व्हील हातात असलं की भारी वाटतं, तर चालकपद तुमच्यासाठीच आहे. यासाठी फक्त 10वी पास आणि एक हेवी व्हेकल लायसन्स लागेल. पण जर तुम्हाला लोकांशी बोलायला, संवाद साधायला, हिशोब ठेवायला आवडत असेल, तर वाहक पदापेक्षा उत्तम काहीच नाही. त्यासाठी 10वी किंवा 12वी पास आणि हो, मराठी भाषेचं चांगलं ज्ञान खूप गरजेचं आहे, कारण प्रवाशांशी संवाद साधणं आणि तिकिटांचा हिशोब ठेवणं हेच तर तुमचं मुख्य काम असणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुमचं पद निवडलंय, पण आता येतोय सर्वात मोठा अडथळा, खरी कसोटी, ती म्हणजे लेखी परीक्षा. हीच ती पायरी आहे जी ठरवेल की कोण पुढे जाणार आणि कोण मागे राहणार. मग या परीक्षेचं कोडं कसं सोडवायचं, तयारी कशी करायची? चला बघूया. परीक्षेचं गणित एकदम सोपं आहे. 100 प्रश्न 200 गुण, म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुम्हाला मिळणार 2 गुण. आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज ऐकायचीय, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ काय, तर तुम्ही प्रत्येक प्रश्न बिनधास्त सोडवू शकता. एकही प्रश्न सोडायचा नाही, हाच विजयाचा पहिला मंत्र आहे. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, यशाची किल्ली संतुलनात आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता या चारही विषयांना अगदी सारखं म्हणजे 25-25% महत्त्व आहे. बरेच जण इथेच फसतात. त्यांना वाटतं, अरे मराठी तर आपलीच भाषा आहे, ते सहज जमेल. पण मित्रांनो, हाच सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर प्रत्येक विषयाला समान महत्त्व द्यावंच लागेल. संतुलित अभ्यास हेच यशाचं खरं रहस्य आहे. तर मग अभ्यासाची सुरुवात नेमकी कुठून करायची? हे आहे तुमचे मस्ट डू टॉपिक्स. मराठीमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्प्रचारांवर फोकस करा. इंग्रजीमध्ये तुमची व्होकॅब्युलरी आणि ग्रामर परफेक्ट करा. सामान्य ज्ञानात महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडींवर नजर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, गणितात नफा-तोटा, टक्केवारी यांसारखी उदाहरणं हमखास येतात, त्यांचा सराव तर करायलाच हवा. बरं, ज्ञान तर भरपूर मिळालं, पण आता वेळ आहे ॲक्शनची. नुसता विचार करून काय होणार नाही, पहिलं पाऊल उचलावं लागेल. म्हणजे अर्ज कसा करायचा, तुमच्या नोकरी मिळवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल आता इथून सुरू होत आहे. चला, ही प्रक्रिया एकदम सोपी करून समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे. MSRTCच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमची सगळी माहिती, विशेषतः तुमचं नाव आणि जन्मतारीख 10वीच्या सर्टिफिकेटनुसारच भरा. आवश्यक कागदपत्र, फोटो आणि सही अपलोड करा. ऑनलाईन फी भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढायला अजिबात विसरू नका. ही प्रिंट शेवटपर्यंत खूप महत्त्वाची ठरेल. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक सुद्धा तुमचा अर्ज बाद करू शकते. त्यामुळे शांतपणे आणि काळजीपूर्वक फॉर्म भरा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जागा जरी 17,000पेक्षा जास्त असल्या तरी अर्ज करणारे लाखो असतील. ही एक मोठी शर्यत आहे आणि जो लवकर धावायला सुरुवात करेल तोच जिंकणार आहे. त्यामुळे चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नका. तुमची तयारी आज, आता, याच क्षणापासून सुरू करा. कारण प्रश्न हा नाहीये की तुम्हाला ही नोकरी मिळू शकते की नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही त्यासाठी किती मेहनत घ्यायला तयार आहात.
तर ही होती MSRTC मेगा भरती 2026 बद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला तयारीसाठी एक योग्य दिशा मिळाली असेल. जॉबच्या जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन नोकरीच्या संधींबद्दल सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.